नमस्कार, मी ॲडव्होकेट अडकर. करिअर सक्सेसच्या या भागामध्ये मी आज आपणाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण कोणत्या प्रकारे आहे आणि कोणत्या प्रकारे त्याचा लाभ घेता येतो या विषयावर विवेचन करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मराठा समाज हा प्रथमपासून ओबीसी ओपन मध्ये होता आणि ज्या वेळेस ओबीसी मध्ये घालण्याची वेळ होती त्यावेळेस मराठा समाजातील काही त्यावेळी तत्कालीन राज्यकर्त्यांनी लक्ष न दिल्यामुळे मराठा समाजातील मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी मध्ये सवलत मिळालेली नाही. परंतु 2024 मध्ये ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या माध्यमातून व मराठा समाजाच्या मागणीनुसार स्टेट गव्हर्नमेंटने 2024 मध्ये मराठा समाजाला एससीबीसी नावाचं हे आरक्षण दिलेलं आहे. एससीबीसी हे आरक्षण दिलेलं आहे, परंतु हे आरक्षण कोणासाठी पात्र आहे? जे विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी लाभ घेऊ शकतात, उच्च शिक्षणाचे ऍडमिशन घेऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांकरिता जो विद्यार्थी त्याचं उत्पन्न की जे 8 लाख रुपयाच्या आत असेल म्हणजे अप्रगत गटात असेल, त्याचा पालक म्हणजे वडील त्याचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत पाहिजे. त्याला एनसीएल म्हटलं जातं, म्हणजे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळलं जातं. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट म्हणजे त्याचा समावेश प्रगत गटात होत नाही, म्हणजे अप्रगत असणाऱ्या गटामध्ये त्याचा इकॉनॉमिकली समावेश होतो. म्हणून अशा व्यक्तीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तहसील लेवलला सेतूमधून काढलं जातं. हे एनसीएल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे एनसीएल असेल आणि तो मराठा समाजाचा असेल अशा प्रकारच्या व्यक्तीला तहसीलमध्ये एससीबीसी नावाचं सर्टिफिकेट काढता येतं व त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस चालू होण्या अगोदर या संदर्भ एससीबीसी समाजाच्या या एससीबीसी सर्टिफिकेटचं कास्ट व्हॅलिडिटी समाज कल्याण खात्याअंतर्गत करता येते आणि ती करून घेणं गरजेचं आहे. कारण ऍडमिशन प्रोसेसला वेळ लागतो आणि त्यावेळेस ऍडमिशन वेळेस अडचण येण्याची शक्यता असते, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी करणे गरजेचं आहे. ही गोष्ट मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार डॉक्युमेंट्स गोळा केले पाहिजेत, त्यानुसार सर्टिफिकेट काढले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, आपण पहिल्यांदा याच्या अगोदर आपल्याला ईडब्ल्यूएस हे 10% आरक्षण दिलेलं होतं. आता आपल्याला 10% एससीबीसी मध्ये आरक्षण जसं दिलेलं आहे तसंच प्रथम ईडब्ल्यूएस असं आरक्षण दिलं होतं. परंतु ईडब्ल्यूएस आरक्षण हे कोणासाठी आहे? जो व्यक्ती जो समाज आरक्षणात नाही अशा ओपन समाजातील लोकांना आरक्षण दिलेलं होतं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून काढलेलं आहे. त्यामुळे आपण एससीबीसी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. ही गोष्ट मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. हेच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आपल्याला सेंट्रल कोट्यामध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेत असतो, म्हणजे ज्यावेळेस आपण जीई साठी जातो किंवा एम्स करता नीटचे एम्सचे ऍडमिशन असतील, केंद्र लेवलचे ऍडमिशन जे असतील, सेंट्रल लेवलचे ऍडमिशन असतील, त्या ठिकाणी आपल्या व्यक्तीला आपल्या विद्यार्थ्याला ईडब्ल्यूएस मधून ऍडमिशन घेता येतं. परंतु तेच ऍडमिशन त्याला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये अलाउड नाहीये. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला एससीबीसी मधून ऍडमिशन घ्यावं लागतं. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे ओबीसी. आता ओबीसी मधून जर मराठा समाजातील काही लोकांना लाभ मिळतो त्याचा अर्थ असा आहे, जे मूळचे कुणबी आहेत आणि कुणबी म्हणून नोंदी तहसीलला सापडत आहेत, ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबीमध्ये आहेत त्याची वारसांची नोंद सापडत आहे, असे वारसाची वंशावळ जुळवून आणि यांची ज्या मोडी लिपीमध्ये कुणबी नावाची नोंद आहे अशा व्यक्तीला कुणबी समाज समजून कुणबी समजून त्याला ओबीसी मध्ये घेतलं जातं आणि त्याला ओबीसीचं अधिकृत सर्टिफिकेट दिलं जातं. असं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सदरच्या विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट कुणबी म्हणजे ओबीसीचं सर्टिफिकेट घेऊन ते सर्टिफिकेट आपण समाज कल्याणकडे कास्ट व्हॅलिडिटी करून घेणं गरजेचं आहे. आणि हे कास्ट व्हॅलिडिटी ज्यावेळेस सर्टिफिकेट होईल त्यावेळेस आपल्याला सदरच्या ओबीसी सर्टिफिकेटचा मराठा समाजातील विद्यार्थ्या म्हणजे मराठा कुणबी असणाऱ्या समाजातील विद्यार्थ्याचा त्याचा यूज होणार आहे आणि त्याचा उपयोग निश्चित होणार आहे. हीच गोष्ट सेंट्रल लेवलला पाहता आपण स्टेट लेवलचं ज्यावेळेस ओबीसी सर्टिफिकेट काढतो तसेच सेंट्रल लेवलचं ओबीसी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. तसेच त्यामध्ये एनसीएल उत्पन्नाचा दाखला काढणे गरजेचं आहे. एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे अप्रगत गटासाठी असून त्या अप्रगत गटासाठी जे सर्टिफिकेट काढलं ते तिथून पुढे कालावधी 3 वर्षाचा असतो.